भानुसेजी, अशा प्रकारे ही घटना घडणं याच्यासाठी ट्रिगरिंग पॉइंट ती जी यादी आपल्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेली होती ती समजली जाते। अशा प्रकारची यादी जाहीर करणं खरंच गरजेचं होतं का? अशा प्रकारची यादी जाहीर करणं गरजेचं होतं, कारण आदरणीय शरद पवार साहेब म्हटले होते की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी घुसखोर घुसलेले आहेत। म्हणजे भिडेंचे ज्यावेळेस धारकरी घुसले तलवारी घेऊन तेव्हापासूनच ही चर्चा सुरू होती। ही यादी जाहीर करणं आवश्यक होती। त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाची मुळात स्थापनाच ही जाती पाती धर्म हे बाजूला ठेवून झालेली आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। बहिणाबाईंचा सुंदर अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, आणि तुका झाला शकळसन भजन करास अवकाश। अशा पद्धतीनं एक मानवतावादी विचार घेऊन ज्ञानेश्वरानं पसायदान दिलं, तुकाराम महाराजानं गाथा दिली, आणि एक चांगला विचार भेदाभेद अमंगळ असं म्हटलेलं आहे। आणि एक मातृपितृ हे देव आहेत आणि ते अधिष्ठान आणि भेदाभेद अमंगळ म्हणून अशा पद्धतीचा एक जगातला सर्वोत्कृष्ट असा विचार वारकरी संप्रदायानं दिलेला आहे। परंतु या वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीच्या लोकांची घुसखोरी झालेली आहे। जेव्हा विचाराची लढाई विचारानं करता येत नाही तेव्हा अशा पद्धतीचे हल्ले करायचे आणि एक अशा पद्धतीनं एक दहशत निर्माण करायची। तुम्ही जर खरं बोलाल, खरं सांगाल तर आम्ही अशा पद्धतीनं करू। म्हणजे तुकाराम महाराजाच्या काळात सुद्धा मंबाजी भट होतेच। म्हणजे आज लवांडे हे तुकाराम महाराजाचा वारसा चालवत आहेत, तर मंबाजी भटाचा वारसा आता हा संग्राम बापू चालवतोय, असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे ही यादी जाहीर करणं आवश्यक आहे, कारण वारकरी संप्रदाय या लोकांमुळे बदनाम होतो आहे असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलंच आहे आणि सत्य आहे। आणि आज ज्या पद्धतीने हा महाराज तिथं जातो आणि आदरणीय लवांडेवर या पद्धतीचा हल्ला करतो, याचा अर्थ याला आता कुठलीही भीती नाहीये। याच्या पाठीशी कोण आहे हे आता सर्वश्रुत होतं आहे। कारण आम्ही असं करू शकतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकू शकतो, तुम्ही जर खरं बोललात, खरं सांगितलं तर हे चालणार नाही। आता तुम्ही गप बसायचं, काहीच बोलायचं नाही, आम्ही सांगेल ते ऐकायचं, अशा पद्धतीची दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात सध्या लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून विचारधारेवर अशा पद्धतीचे जर हल्ले होत असतील तर हे निषेधार्ह आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि कठोर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। अजून संग्राम भंडारे मोकाट फिरतो, गुन्हा दाखल होत नाहीये, हे का कायद्याचे राज्य आहे का? म्हणजे आज एवढी घटना घडली आहे, व्हिडिओ फिरतोय, गुन्हा दाखल करायला गेले, स्वतः रोहित दादा तिथे गेलेत, अजून गुन्हा दाखल होत नाहीये, ही का लोकशाही शिल्लक आहे का? याचा अर्थ याच्या पाठीशी सरकार आहे आणि हे जाणीवपूर्वक घडून आणलं जाते असा आमचा आरोप आहे। बर, मला भानुसेंचं ह्याच्यावर उत्तर हवंय, मग मी हनुमंत पवारांकडे येते। रामकृष्ण महाराजांनाही काही बोलायचंय। भानुसेजी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता। ज्ञानेश्वरांनी म्हटले, जो जे वांचिल तो ते लाहू। या पद्धतीनं ही विचारधारा आहे। आता वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी, आणि आज ही जी पोस्ट आली आहे हे महाराज म्हणतायत जय श्रीराम। आम्हाला रामाला विरोध नाही आहे, पण पहिले इथे रामराम होतं, हा राजकीय मंत्र यांनी आणलेला आहे। हे कुठून आलं? रामकृष्ण हरी कुठे गेलं हा प्रश्न निर्माण होतो। आणि जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, यांनी कशा पद्धतीने विचाराशी उत्तर विचाराने दिलं पाहिजे। तुकाराम महाराजांना लिहून उत्तरं दिली, अभंग लिहून उत्तरं दिली, किंवा या सर्वांनी ओव्याच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून उत्तरे दिली। विचाराशी लढाई विचारानं झालेली आहे, अशा पद्धतीने नाही झालेली। म्हणजे जेव्हा हा भिडे तलवारी घेऊन याचे धारकरी तिथं शिरतात, हे कुठले वारकरी? हनुमंत पवारांनी अनेक प्रश्न आता उपस्थित केले, याची उत्तरं यांच्याकडे आहेत का? कुठल्या पद्धतीनं आज तो व्हिडिओ बघा, ज्या पद्धतीनं हा संग्राम भंडारी लवांडेवर जातो आणि काय कशा पद्धतीच्या शिवाय धारकरीच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे तो विषयच वेगळा आहे। तो चूक की बरोबर इथे जाऊया नको आपण आता, तो विषय याच्यात खेचण्यात अर्थ नाहीये। आता इथे वारकऱ्यांकडनं असं म्हणणं आहे, सुरुवात लवांडेंनी केलेली आहे। मग या मग नम्र नाही, मग जय पवार साहेबांनी आणि लवांडे जे म्हणाले आहेत की घुसखोरी झालेली आहे, म्हणजे वारकऱ्यांमध्ये धारकऱ्यांची घुसखोरी झालेली आहे, मनुवाद्यांची घुसखोरी झालेली आहे, आणि ही घुसखोरी करून ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत।
आणि म्हणून पवार साहेबांनी ते लिहिलं होतं आणि लवांडे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे जे यादी जाहीर केलेली आहे यामध्ये हा जो संग्राम भंडारी आहे हा नथुराम गोडसेचं समर्थन करणार आहे. याचा जो गुरु आहे तो आफळे तो 2-2 तास नथुराम गोडसेवर प्रवचनं करतो. आणि हे जे सगळे येत आहेत बागेश्वर असेल, गिरी असेल, मिश्रा असेल, हे येऊन इथे महापुरुषाचा अपमान करतायत. शिवाजी महाराजाचं नाव घ्यायची यांची लायकी तरी आहे का? तेव्हा हे कुठं जात आहेत? तेव्हा हे त्यांचे गुरु असतात. आणि आता असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. त्यामुळे ही वारकरी संप्रदायामुळे घुसखोरी झालेली आहे. एक चांगली परंपरा, चांगली तुम्ही भूमिका स्पष्ट केली पक्षाची. मला अशी कुठली घटनाच मुळात घडलेली नाहीये. हे संपूर्ण ठिकाणी नेरेटिव्ह यांनी तयार केलेलं आहे. त्याच्या संदर्भातले तलवारी घेऊन घुसले, त्याचा फुटेज, फोटो आहेत, पुरावे आहेत, त्याच्या बातम्या आहेत. फोटो व्हिडिओ जाहीर करा, त्याच्या बातम्या जाहीर करा. मी स्वतः तिथं होतो. स्वतः आपले जे बोडगे साहेब आहेत, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, पुरावे आहेत, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. मी मध्ये बोलत नाहीये. मी वारकरी म्हणून भूमिका मांडतोय. ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी आहे. स्वतः पवार साहेबांनी वारकरी संप्रदायाचा ठेका तुम्ही घेतला काय? स्वतः पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः नास्तिक आहे.